रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. जर शेतकऱ्याने समृद्धी वापरली तर शेतकऱ्याच्या घरी नक्कीच समृद्धी आहे. रामकृष्ण हरी. जैविक क्षेत्रातली अग्रगण्य कंपनी रामा ॲग्रोटेक मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. तर आता आपण सध्याला आलो आहे केळीच्या प्लॉट मध्ये. तर या केळी बागायतदारांची आपण सुरुवातीला ओळख करून घ्या. नमस्कार सर. नमस्कार. आम्हाला तुमची ओळख सांगा. माझं नाव अमोल विभीषण पांढरे, बाजूकोट, बादलकोट, टाकोट तालुका, पंढरपूर, जिल्हा सोलापूर. म्हणजे बादलकोट मध्ये आपण आलोय पांढरे साहेबांच्या प्लॉट मध्ये, बरोबर ना? बरोबर. बरं मला सांगा सर, ही किती झाडांचा प्लॉट आहे तुमचा? 4000. 4000 झाडांचा प्लॉट आहे. हा. तुमची कधीची लागण आहे? ही मार्च मधले. मार्च मधली लागण आहे, म्हणजे ऐन उन्हाळ्यातली लागण आहे. ऐन उन्हाळ्यात. बरोबर आहे ना? हा. म्हणजे उन्हाळ्यात लागण केल्यानंतर रोप मर झर म्हणजे बारीक मोठी येतील, बरोबर आहे का? आता इथं आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये बरेचसे शेतकरी आहेत, या सगळ्यांनी आपलं औषध वापरलं. हे सगळेजण त्यांचं आपल्याला म्हणजे मनोगत सांगतील. तर सर तुम्ही रामागडची औषध सगळी वापरली ती का? वापरले. वापरली ती वापरली. म्हणजे पहिल्यापासून वापरली का? पहिल्यापासूनच रामाग्रोवरचा आपला ते सगळं प्लॉट. म्हणजे सगळं 100% रामागड 80-20 आहे. 80-20 म्हणजे 80% रामागड वापरले, हा, बरोबर? बरोबर. बरं मला सांगा, ह्याच्या अगोदर केळी लावली होती का तुम्ही? नव्हती काय ना, पहिलं ऊस होता आमच्यात. बरं, पहिली केळी पहिल्यांदा लावली. पहिली. आपलं जमीन कशा पद्धतीची? हे काळपट आहे थोडे आणि मुरमाट पण आहे. मुरमाड आहे. बरं आता ह्या जमिनीचा विचार करता, रामायणाच्या औषधाचा विचार करता, तुम्ही एकंदर काय सांगू शकता का? औषधं चांगली येते का कशी येते? चांगली आहे ती, कारण पहिल्यापासून ती वापरलेली आहे ती. बरं आता तुम्ही काय काय वापरून सांगू शकता का? हो, सांगू शकतो. सांगा की. रूट मॅजिक रूट मॅजिक वापरले, वापरलंय, हा, वाम वापरलंय, वाम मॅक्स वापरले, हा, बायोक्रांती, बायोक्रांती वापरलंय, बायोसमृद्धी, बायोसमृद्धी वापरलंय, केळी पेशल वापरलंय, वापरले, बायोसृष्टी वापरलेलं आहे. बरं म्हणजे पूर्ण एकंदर सगळं जे प्रोजेक्ट आहे आपलं Schedule. रामाग्रोचे सगळं शेड्यूल आहे ते पूर्ण वापरलेलं आहे. 100%. 100%. खरं खरं खरंच बघा बघा. नाही, खरंच आहे. लोक नाही, नाही, नाही. बघणारे लोक म्हणते ते साहेबांनी तयार केले का? नाही 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 नाही. तसं काय नाही, तसं काय म्हणजे आमचा काय दबाव बिबाव? नाही 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 तसं काय म्हणजे तुम्ही स्वतः सगळं वापरले? सगळं वापरलं. बरं आता मला सांगा, हे सगळं वापरल्यानंतर रिझल्ट आता काय शेतकऱ्यांमध्ये रिझल्ट भारी आला, रिझल्ट भारी आला. भारी म्हणजे नेमकं काय वाटलं तुम्हाला? कारण बाकीच्यांचा खर्च जे आहे हा. त्याच्यापेक्षा खर्च कमी खर्चात ज्या केळी चांगली आलेली आहे. म्हणजे खर्च कमी हा, आणि उत्पन्न जास्त आहे. जास्त आहे. बरं आता ह्या तुमच्या प्लॉटचं हार्वेस्टिंग चालू आहे, बरोबर आहे का? चालेल, कसं दिलं मग? 15 रुपये दिला आहे. 15 रुपये ना कटिंग चालू आहे, बरोबर आहे? हातात 15 आहे. हातात 15, बरोबर ना? बरं मला सांगा, आज मार्केट रेट काय चालू आहे बाहेर? बाहेर विचार केला तर मार्केट रेट आता बाहेर म्हणजे लय हाय आहे का कमी नाही झालं? हाय, कमी झालेला, उलट बरं झाले, वाढलेलं. म्हणजे बाहेरचा जर विचार करता आपल्या प्लॉटला रेट चांगला चांगला मिळाला चांगला का कमी मिळाला? चांगला मिळाला आहे. तुम्ही खुश आहे का? हा, खुश आहे. म्हणजे कमी पैशात चांगलं उत्पादन आलं आले. आणि आजच्या वातावरणाचा विचार करता, आजच्या रेट मार्केटचा चांगला. विचार करता आज आपले पैसे चांगले झाले का? चांगले झाले. बरं हे औषध तुम्हाला दिलं कोणी? बोंगाने सरनी. बोंगाने साहेबांनी. हा. म्हणजे आमच्या कंपनीचे प्रतिनिधी आहेत. साहेब तुमची ओळख सांगा. रामकृष्ण हरी, मी अभिमान भोंगाने, राम ॲग्रोटेक प्रतिनिधी. तुम्ही कुठल्या एरियातनं काम करता? बादलकोट करकम एरिया, करकम एरियातनं काम सांगवी करता. बादलकोट करकम. बरं ह्यांनी तुम्हाला वेळेवर सर्व्हिस दिली का? दिलेली. दिली ना? हा. किती दिवसाला प्लॉटवर येते? येते 10 दिवस म्हणलं तरी 10 दिवसाला प्लॉटवर येत होते. हा. म्हणजे एकदम तुमच्या 10 महिन्याच्या शेड्यूल साठी त्यांनी 10 दिवस तुम्हाला दिले. विजिट दिले. दिले. किती पैसे घेतले होते? नाही, पैसे नाही. खरं सांगा. काय पैसे काय, खरं बोलायला काय पैसे घेतले? अजिबात Visit नाही. fee? नाही नाही, ते काय मला सुद्धा काय नाही, ते काय 5,000? काय सुद्धा नाही ते. म्हणजे 1 रुपया घेतला घेतलेला नाही. नाही. म्हणजे मला सांगायचं काय मित्रांनो, आमचे जे कंपनी प्रतिनिधी आहेत तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुम्हाला माहिती पण सांगणार,
तुमची व्हिजिट पण करणार, तुम्हाला मार्गदर्शन पण करणार, सगळ्या गोष्टी करणार, पण ह्यासाठी पैसे घेणार नाही नाही. तुमच्याकडे घेतले नाही तर बरं, आता आमच्या ह्या माणसाने सर्व्हिस चांगली दिली का? दिले. कारण पाहिजे त्यावेळेस बाबा या प्लॉटवर बघायला म्हटलं तर मध्ये आधी जरी विचारलं तरी येत होतं बघायला, असा विषय आहे. बरं, तुम्ही आमच्या औषधं फवारणी केली का? केले ते त्या फवारणी केल्यानंतर त्यांना चांगला रिझल्ट वाटला तुम्हाला? वाटलाय. म्हणजे पानाची काळोखी, लांबी, रुंदी, उंची. हा चांगलं. बर, खालनं जे औषध सोडली त्यानं बुंदा सुधारला का? सुधारला ना बुंद्याची उंची वाढली का? वाढले. आता त्या साईडला तर घडात कंबळात हाताला येते अशा मापाचा आहे. हाताला कमळच येत हा, नाही. त्या साईडला बरं, त्या साईडला. आता मला सांगा किती फाण्या निघतील आपल्या हायेस्ट? हायेस्ट का 13 निघल्या होत्या, पण आपण ठेवताना 8-9 म्हणजे 13 फाण्या निघल्या होत्या, तुम्ही 8-9 8-9 फाण्या ठेवलेत केल्या. आपण. बरं, आता आज कटिंग चालू आहे. हा. एका जणाचा जर विचार केला तर जास्तीत जास्त वजन किती भरेल? जास्तीत जास्त 30च्या पुढे जाईल. 30च्या पुढे किती पर्यंत जाईल? 30 ते 35च्या आसपासच्या मोहर आसपास 35 वर. म्हणजे 35 किलो 8 फाण्या ठेवले त्या त्यामुळे आपण कमी 8 फाण्याचं वजन किती भरेल? 30. बरं, आता मला सांगा, हे तुमच्यासोबत शेतकरी आलेत, ह्यांनी औषध वापरले ते? वापरले ते. तुम्ही सगळ्यांनी औषध वापरले ते? आता मला तुम्ही सांगा, तुम्ही औषध वापरले, रिझल्ट चांगला आहे का? 100% चांगला. तुम्ही वापरले, रिझल्ट चांगला आहे का? तुम्ही पण बरं, आता तुम्ही सगळ्यांनी औषधं कोणाकडे घेतली? बोंगाने साहेबांना. मग ह्यांनी तुमच्याकडनं काय फी बी मागितली का? म्हणजे ह्यांच्याकडनं ह्यांची मग काय ओळख बिळख असली तर तुमच्याकडे ह्यांची काय? तरकारी आहे, ह्यांची तरकारी, ह्यांची किडी आहे. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले, पण फी कोणाकडे घेतली? बरं, तुम्ही सगळ्यांनी औषध वापरलं आहे का नाही? तुम्हाला औषधाचा खर्च कमी आहे का जास्त आहे? रिझल्ट चांगला आहे, खर्च कमी आहे, आणि मार्गदर्शनाला कुठेही फी द्यायची गरज नाही. मग मला सांगा, सगळ्यांनी हे औषध वापरले पाहिजे का? अजून घरपोच सेवा आहे, कुठे जायचं नाही, आणून देते ते होते पाहिजे फोन चांगलं आहे. चांगलं आहे. हा? काय पाहिजे म्हणलं की आणून देते ती. पाहिजे म्हणलं की आणून देते, आणि बरं बघून देते ते काय उगाच देते ते? नाही, आधी बघितलं की मग ते द्यायच्या आधी मग ते तुम्ही बघतून मग काय पाहिजे ते देतो म्हणतो. म्हणजे अगोदर तुमच्या प्लॉट येऊन सगळी पाहणी बघायचं. करते ते, आणि मग- आणि मग तुम्हाला काय लागते काय नाही तेवढंच देते ती. बरोबर आहे ना? काय एक्स्ट्रा काय देते ती? नाही, 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 नाही. म्हणजे एकंदर रिझल्ट चांगला आहे. हा. हा? बरं, आता आम्हाला सांगा, त्यांचा बारका प्लॉट व्हायरस मध्ये गवल्या. हाय, बरं साहेब, हाय, तुमचं काय म्हणणं आहे? व्हायरस मध्ये तुमचा प्लॉट होता, तुम्ही काय सांगू शकता? डॉक्टर आहेत ती. औषध चांगली आहे ती. हा हा, साहेबांनी कव्हर केला पूर्ण प्लॉट. व्हायरसचा प्लॉट पूर्ण कव्हर केला. कव्हर केला. म्हणजे बोंगाने साहेबांनी मार्गदर्शन केलेलं चांगलं आहे का? रासायनिक दुकानदारवाला उंबऱ्यातलं ते म्हणलं होतं की आता ह्याला तुम्ही डायरेक्ट हारो घाला म्हणला. सोडून द्या. नाही, होत नाही, प्लॉट पण सोडून ते द्या म्हणलं. सोडून द्या. म्हणलं होता, इथंच प्लॉट ठीक आहे, शेजारी असं काय लय लांबे नाही. बर, आता प्लॉट आपला सुरळीत झाला का? 100% झाला, 100%. कशामुळे झाला? रामायगरच्या औषधामुळे. राम ॲग्रोच्या औषधामुळे आणि बोंगाने साहेबाच्या मार्गदर्शनामुळे. बरोबर आहे ना? तर मी तमाम शेतकरी बांधवांना सांगेन की तुम्हालाही वाटत असेल तुमच्या केळीमध्ये चांगलं पीक यावं, खर्च कमी व्हावा, तर तुम्ही सुद्धा सर्व शेतकरी, जसं आमचे कंपनीचे प्रतिनिधी प्रत्येक गावोगावी आहेत, तुम्ही सगळेजण सुद्धा त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. ज्या ज्या शेतकऱ्यांना वाटतं बाबा माझी केळी 1 नंबर यावी, त्यांनी आपले हे रामायरोडीचं औषध 100% वापरून बघा, तुमची केळी 1 नंबर येणार. आज आपण बघू शकतो ह्या मालाचे कलर, शायनिंग किंवा वजन, फणीतला अंतर, वादी, या सगळ्याच गोष्टीसाठी रामायरोडीच्या औषधाने काम केलं. मित्रांनो, काही लोक म्हणतात की रासायनिक वापरल्याशिवाय शेती येत नाही, तुमचं काय म्हणणं आहे? नाही नाही, तसं काय विषय नाही. पहिले आमचे ऊसाची शेती होती, आता केळी पहिली वेळ केली, पण रामागृतच पूर्ण आपण औषध वापरलं तुम्ही रासायनिक घ्यायला वापरलं नाही. तरी मी घड 1 नंबर आहे. नाही, कारण रामागृतच. म्हणजे रामा येतो रामा येतो. आमचा एक डायलॉग आहे साहेब, खरा आहे का खोटा आहे तुमचं सांगायचं? आम्ही म्हणतो शेती तुमची, खात्री आमची. आम्ही देतो का खात्री? मग खात्री काय, ते फोन करून त्यावेळेस जेवण करणं गॅरंटीने सांगते की बाबा हे असं होतंय. म्हणजे हे आमचा डायलॉग खरा आहे, शेती फक्त तुमची, करणं आमचं काम आहे. हा. एवढं आहे. बरं, आमचा ही डायलॉग बरोबर आहे का? बरोबर आहे. रामसिंग म्हणणार का एकदा? हा. हा. शेती तुमची, खात्री आमची. शेती तुमची, खात्री आमची. जित्ता विषय गंभीर, गंभीर. रामा येतो. जर केळीतल्या सर्व शेतकऱ्यांनी जर रामायगडीची औषध वापरली तर केळी फेल जाईल का? नाही, अजिबात नाही जाणार. नाही ना जाणार? नाही जाणार. तर चला आपण साहेबांचं हार्वेस्टिंग बघूया आता. शेतकरी मित्रांनो, आता आपण पांढरे साहेबांच्या केळीच्या प्लॉट मध्ये हार्वेस्टिंग मध्ये आलोय. पांढरे साहेब, कसं वाटतंय का? 1 नंबर घर आहे. बरं, असं 1 वादीला नंबर, पण- वादीला, वजनाला वजनाला पण 1 नंबर, शायनिंग, लस्टर, कलर चांगलं आहे. 1 नंबर आहे का? सगळं रामागृत. बरं, मला सांगा, असा घड आणण्यासाठी काय करावं लागेल? याला रामागृतचं ट्रीटमेंट पूर्ण बारक्यापणापासून हार्वेस्टिंग होईपर्यंत रामागृतच वापरतो. तर असा गड येऊ शकतो. बोंगाने साहेब काय सांगू शकता मला? पहिले सुरुवातीपासून उन्हाळ्याची लागण होती. सुरुवातीपासून आपण समृद्धी ही समृद्धीच आहे. जर शेतकऱ्यांनी समृद्धी वापरली तर शेतकऱ्याच्या घरी नक्कीच समृद्धी येणार. 1 नंबर रिझल्ट आहे. आता आपण बघू शकतो सगळ्या शेतकऱ्यांकडे. कसं वाटतं मला?
कसं वाटतंय कसं वाटतं एक बरं असा माल आणण्यासाठी काय करावं लागेल असा माल आणण्यासाठी काय करावं लागेल तर बघू शकता आपण पांढरे साहेबांच्या प्लॉट मधला हा माल आहे मित्रांनो. आता इथे कधी चालू आहे तो आपल्याला आला, आपण एका गाडाचं वजन करूया. या जरा साईडला येऊ दे. आता आपण लाईव्ह वजन बघतो मित्रांनो. काटा बघू शकताय तुम्ही, काटा 0 केलाय. आता आपण एका आता आपण बघू शकतो पांढरे साहेबाची उन्हाळी लागण होती. उन्हाळे पूर्ण उन्हाळ्यात घाललेला प्लॉट होता. झाडाचं वजन किती भरले? 30 किलो पण ह्या वर्षी पावसाळा कमी होता का जास्त होता? जास्त होतं. आपला प्लॉट पावसाळ्यात राहला का नाही? आता एवढं वातावरण खराब असून सुद्धा तुमचा एक 30 किलोचा भरलाय. 30 किलो एकंदर तुमचा खर्च किती झाला? खर्च काय 2 लाख रुपये झालाय. 4100 बुडाला. हा 41. 4100 बुडाला 2 लाख रोपापासून का आमच्या नाही फक्त औषधात झालाय. औषधाचा हा. रामायग्रोचे औषध असतात. रामाग्रोचं म्हणजे मग कमीच आहे, 1.5 लाखाच्या आसपास आहे. फक्त रामायग्रो. रामायग्रो. म्हणजे 4100 रुपयाला 1.5 लाख लाख रुपये. रुपये. आणि रासायनिक खर्च केला असता किती गेला असता? रासायनिक म्हणलं जास्त झाला असतं. जास्त म्हणजे किती? जास्त आता म्हणजे पहिली वेळ होते पण जास्त असं लोक म्हणतात की केळीला 4-5 लाख रुपये खर्च, आता तुझ्याला 7 लाख रुपये यायला पाहिजे होता. असं मग आपलं कितीत भागलं? 1.5 लाख रुपये बसले. 7 लाख रुपये जिथं खर्च सांगितलं होते ते किती लाखात भागलं? 1.5 लाख रुपये बसले. मग फायदा झाला थोडा. फायदा झाला. फायदा झाला ना? हा. म्हणजे रामा येतो रामा येतो. आता आपण मित्रांनो फक्त औषधच विकत नाही, तर आपण यांचा आज या तुम्ही रामायग्रोटेकवर विश्वास ठेवला आणि पहिल्यापासून शेवटपर्यंत आमची औषधं वापरली. त्या औषधाचा रिझल्ट तुम्ही घेतला तर आम्ही तुमचा पण आणि या बागेचा पण आपण मान सन्मान करणार आहे. रामा येतो रामा येतो रामा येतो. नाद केला पण नाद केला पण शेती तुमची शेती तुमची जित्ता विषय गंभीर जित्ता विषय गंभीर. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या कंपनीचे प्रतिनिधी आहेत अभिमान बोंगाणे साहेब, त्यांच्या मार्फत आज यांच्या पांढरे साहेबांच्या प्लॉटचं हार्वेस्टिंग चालू आहे. तर आज या प्लॉटचं हार्वेस्टिंग करताना इथं व्यापारी पण आहेत. दर किती दिला? 15 रुपयाने दर दिला. बरं माल कसं वाटतं सर? माल चांगला आहे. चांगलं आहे का? नाही तर आपल्याला या प्लॉटला मित्रांनो 15 रुपये दर मिळाला. पांढरे साहेब तुम्ही खुश आहे का? सर माल कुठं चालला? एक्सपोर्ट कुठं झाला? इराकला. तर मित्रांनो हा पांढरे साहेबांचा माल इराकला चाललेला आहे. मालाला दर मिळालाय 15 रुपये. तर तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवला साहेब आणि पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळे औषधं वापरले, त्याबद्दल रामायग्रोटेक आजपर्यंत पण तुमच्या सोबत होती आणि इथून पुढे पण तुमच्या सोबत आहे. तुम्हाला वेळोवेळी कसलीही मदत लागू द्या, आमचे प्रतिनिधी कंपनी सगळी तुमच्या सपोर्टला आहे. तर तुम्ही हे सगळे औषधं वापरली व तुमची सक्सेस बघून आम्हाला पण भरपूर खूप आनंद होतोय. आपण एवढंच बोलून इथे थांबू. तर मित्रांनो, आजपर्यंत तुम्ही केळीचे व्हिडिओ रामायग्रोटेकच्या यूट्यूब चॅनलला बघितलेत, तर त्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक वेळेस बघितलं असेल की आपला माल जो पण रामायग्रोटेकचा कन्सल्टिंगवर केलेला माल आहे तो सगळा इराण किंवा इराक शिवाय माल जात नाही किंवा बॉक्स पॅकिंग शिवाय आपण मालच देत नाही बाहेर कुठं. त्यामुळं मालाची क्वालिटी चांगली राहते. जर तुमचा माल ही तुम्हाला एक्सपोर्टला घालवायचा असेल तर तुम्ही सुद्धा रामायग्रोटेकचं 100% शेड्यूल वापरा. आतापर्यंत सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं असं होतं की रासायनिक किंवा केमिकल वापरल्याशिवाय केळी येतच नाही. तर आता आपण हे 3 वर झालं पायंडा पूर्ण बंद केलाय की रासायनिक न वापरता सुद्धा केळी येऊ शकते. जर रामायग्रोटेकचं शेड्यूल पहिल्यापासून शेवटपर्यंत व्यवस्थितरित्या वापरलं तर तुम्ही एकही चिमट रासायनिक न वापरता या क्वालिटीची केळी काढू शकता, एक्सपोर्ट क्वालिटीची केळी काढू शकता. त्याचं हे जिवंत उदाहरण पांढरे साहेबाचा प्लॉट म्हणजे. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद, जय रामायग्रोटेक. जय रामायग्रोटेक.